अनिल कुमार हेगडे सदस्य पंचायत समिति कागल, सौ रंजना बापू अस्वले सदस्य पंचायत समिति कागल, श्री दीपक मगर नगरसेवक तथा गटनेता कागल, अरुण गुरव सभापति शिक्षण समिति कागल नगरपालिका, सौ सारिका बारड सभापति महिला कल्याण समिति, सौ साधना विष्णु पाटील नगरसेविका कागल नगरपालिका, श्री सुशांत कालेकर नगरसेवक कागल नगरपालिका, उमेश सावंत नगरसेवक कागल नगरपालिका, बाळासाहेब माळी नगरसेवक कागल नगरपालिका, सौ मेघा गजाननजी माने नगरसेवक कागल नगरपालिका, आनंदा पसारे नगरसेवक कागल नगरपालिका, विजय राजगिरे नगरसेवक मुरगुड नगरपालिका, श्री कृष्णात पाटील माजी सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति कोल्हापूर, श्री कैलास जाधव संचालक हमीदवाडा साखर कारखाना, संभाजी फारकटे सरपंच बोर्डे ग्रामपंचायत व सर्व शाहू ग्रुप कागलचे पदाधिकारी यांचं माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांत दादा पाटील या सर्व आणखी शेकडो नावे आहेत, ही सगळी उपस्थित आहेत। प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काही लोकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालाय, बाकी सर्वांचा पक्षप्रवेश आपण जिथे बसलाय त्याच ठिकाणी झाला असं मी घोषित करतो आणि यानंतर समरजितजी राजे यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं। समरजित राजेंचा जय हो। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवानी। आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या या कार्यक्रमानिमित्ताने आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब ज्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय केलं ते आमचे गुरु माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, उपस्थित माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे साहेब, संसद रत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, उपस्थित माननीय मकरंदजी देशपांडे, उपस्थित माननीय भमसाहेब आणि आमच्यावर प्रवेश केलेले आमचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि आलेले माझे सर्व सहकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी। एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादानी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत। मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती, पण एक एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती। मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा की कुठलंही अकॉमोडेशन गाडी शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला तरीही सगळी एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी मीडियामध्ये जे बाईट दिले आहेत या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत, आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे। आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय, माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची आणि त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू। धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता हो काम करायची आम्हाला संधी मिळते, त्यासाठी मी परत सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो की जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू आणि परत मला आपण पक्षामध्ये आण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो।